इनर डायलॉगच्या या पहिल्या आठवड्याच्या डीप डाईव्ह सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. या मॉड्यूल 1चे नाव आहे मनाचे प्रथमोपचार. मला तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे. समजा सुरीने बोट कापले तर तुम्ही काय कराल? जखम धुवाल, औषध लावाल, पट्टी बांधाल. कारण आपल्याला माहिती आहे, शरीराला झालेल्या जखमेवर आपण त्वरित प्रथमोपचार करतो. आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा कोणीतरी आपल्या शब्दांनी तुम्हाला दुखावतं, जेव्हा तुम्ही अपयशी ठरता, जेव्हा तुमचा विश्वास तुटतो, जेव्हा एखादी संधी हातातून निसटते, उत्तम काम करूनही त्या कामाची कदर केली जात नाही, तुम्हाला योग्य तो मोबदला मिळत नाही, तेव्हा तुम्ही काय करता? बहुतेक वेळा आपण फक्त एवढंच म्हणतो, ठीक आहे, चालायचंच, हे असंच असतं. पण खरंच आपण ठीक असतो का? आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे, जिने माझं आयुष्यच बदलून टाकलं. मनाचे प्रथमोपचार. खरं तर मनाला लागलेलं दिसत नाही, पण खोल जखमा करतात. शरीरावरील जखमा दिसतात, म्हणून त्यांच्यावर उपचार होतात. पण मनांच्या जखमांचं काय? त्या कुणालाच दिसत नाहीत. मी जर हाताला पट्टी बांधून ऑफिसात आलो तर प्रत्येकाला समजेल की मला लागलंय, मला जखम झाली आहे. पण मी जर तुमच्यासमोर मनात भीती घेऊन, स्वतःबद्दल शंका घेऊन, अपराधीपणाची भावना घेऊन किंवा निराशेने आलो तर कुणालाही कळणार नाही. कधीकधी तर स्वतःलासुद्धा कळत नाही. पण मग याच अदृश्य जखमा हळूहळू आपल्या मानसिकतेत बदल घडून आणायला सुरुवात करतात. आपला स्वतःशी होणारा संवाद बदलायला लागतात. यालाच मी इनर डायलॉग म्हणतो. चला, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना माझ्या आयुष्यातला एक अत्यंत अभिमानाचा क्षण आला. संपूर्ण भारतातून मला आउटस्टँडिंग एम्प्लॉई ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. मला वाटलं आता माझ्या करिअरचा पुढचा टप्पा सुरू होईल. पण घडलं काही वेगळंच. पुढच्या पदासाठी माझी निवड झाली नाही. कारण होतं, माझं इंग्रजी संभाषण त्या पदासाठी पुरेसं नव्हतं. त्या क्षणी जेव्हा मला नाकारलं गेलं, याचं दुःख अतीव होतं. पण त्याहून मोठी वेदना पुढे सुरू झाली. माझ्या स्वतःच्या मनात मी स्वतःलाच सांगायला लागलो की कदाचित मी पुरेसा नाही आहे. आता माझे कलिग्स काय विचार करतील? कदाचित मी याच लायकीचाच आहे. ही अशी अनेक खाली खेचणारी वाक्य कोणी दुसरं येऊन मला सांगत नव्हतं. मीच स्वतःला हे सांगत होतो. आणि हळूहळू माझी स्वतःकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट स्पष्ट समजते. माझी सर्वात मोठी जखम ही व्यावसायिक नव्हती, ती मानसिक होती. आणि त्यावेळी मला एवढंसुद्धा माहीत नव्हतं की मनालाही प्रथमोपचारांची गरज असते. कदाचित माझ्या आयुष्याला दिशा देणारा तोच क्षण असेल. त्याच आणि आयुष्यात आलेल्या अशा अनेक अनुभवाने मला मानसशास्त्राचा अभ्यास करायला प्रवृत्त केलं. मानवी वर्तन समजून घ्यायला शिकवलं. आणि शेवटी इनर डायलॉग हे दुसरं पुस्तक लिहिण्याची प्रेरणाही दिली. कारण मला एक गोष्ट समजली होती, आपल्या आयुष्यात काय घडतं यापेक्षा त्या घटनेनंतर आपण स्वतःशी काय बोलतो यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरते. मला नंतर कळलं की तुम्ही एकटे नाही आहात या प्रवासात. माझ्यासारखे अनेक प्रोफेशनल्स यातून जात होते. अगदी अलीकडेच काही दिग्गजांनी जाहीरपणे कबूल केलं, जसं की जेमिमा रॉड्रिग्स, अभिनेत्री दीपिका पदुकोण, विराट कोहली यासारख्या अनेक यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या मानसिक संघर्षाबद्दल उघडपणे बोलायचं धाडस दाखवलं. व्यवसाय वेगळे, आयुष्य वेगळं, पण सत्य एकच. यश मिळालं म्हणून मनाला वेदना होत नाहीत असं कधीच नसतं. मग आपण काय करतो? आपल्याला फर्स्ट एड माहीत असते.
रक्त आलं तर काय करायचं, भाजलं तर काय करायचं, बेशुद्ध पडलो तर काय करायचं, हे आपल्याला शिकवलं. पण जेव्हा आत्मविश्वास जखमी होतो, जेव्हा अपयश मनात घर करून बसतं, जेव्हा भीती आपली ओळख बनते, तेव्हा आपण दुर्लक्ष करतो, कामात स्वतःला झोकून देतो, हसण्याचा अभिनय करतो आणि स्वतःलाच सांगतो सगळं ठीक होईल. कधी कधी होतं, पण कधी कधी ही जखम आपल्या इनर डायलॉगचाच भाग बनते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडली, सायकोलॉजिकल फर्स्ट एड, म्हणजेच मनाचे प्रथमोपचार. याचा अर्थ निदान करणं नाही, याचा अर्थ औषधोपचार करणं नाही, तर त्या व्यक्तीला सुरक्षित वाटण्यासाठी मदत करणे, शांत होण्यासाठी आधार देणे, पुन्हा नवा विचार करण्याची ताकद देणे आणि पुढचं एक छोटंसं पाऊल उचलण्यास सक्षम बनवणे. जेव्हा मी ही संकल्पना प्रथम समजून घेतली, तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. इतरांना आपण मानसिक प्रथमोपचार देऊ शकतो, मग स्वतःलाच का नाही? आणि या प्रश्नातून इनर डायलॉगचा जन्म झाला. माझे क्लायंट्स मला विचारतात की सुरुवात कुठून करायची, या बदलाची सुरुवात कुठून करायची. माझं उत्तर नेहमी एकच असतं: विचार बदलण्यापासून सुरुवात करू नका, विचार ओळखण्यापासून सुरुवात करा. म्हणजे समजा तुम्ही खूप मेहनत घेऊन एक प्रेझेंटेशन तयार केलं, संपूर्ण तयारी करून तुम्ही तुमच्या मॅनेजरसमोर ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि प्रेझेंटेशन संपल्यावर मॅनेजर फक्त एवढंच म्हणाले, आय एक्सपेक्टेड समथिंग बेटर. बस एवढंच. आता घटना संपली आहे, पण तुमच्या मनात काय सुरू होतं? क्षणात मन म्हणतं, मला काहीच येत नाही, मी कमी पडतोय, मी पुन्हा अपयशी ठरतोय, कधी कधी मी या पदासाठी योग्यच नाही, असेही विचार येतात. आणि त्या क्षणी तुम्ही थोडं थांबायचं आहे, एक दीर्घ पण हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला एवढंच सांगायचं आहे, अरे आत्ता मी स्वतःशी असंच बोलतोय, बस एवढंच. त्या क्षणी विचार बदललेला नसतो, पण तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात केलेली असते. यालाच मी म्हणतो खऱ्या खुऱ्या स्वसंवादाची, म्हणजेच इनर डायलॉगची सुरुवात. आज मी तुम्हाला एकच गोष्ट करून पाहण्याचं आमंत्रण देतो. या आठवड्यात तुमच्या मनातला संवाद बदलू नका, फक्त एकच गोष्ट करा. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल, स्वतःला एक प्रश्न विचारा, आत्ता मी स्वतःशी नेमकं काय बोलतोय? ते लिहून ठेवा. त्यावर टीका करू नका, ते बदलण्याचा प्रयत्न देखील करू नका. फक्त त्याची जाणीव करून घ्या, कारण जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते. आज मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो: तुमचं ध्येय हे नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवणं नाही. तुमचं ध्येय हे विचार तुमच्या नकळत तुमचं आयुष्य चालवू नये एवढंच आहे. कारण आज तुम्ही स्वतःशी जे बोलताय, तेच हळूहळू तुमचं उद्याचं आयुष्य घडवत असतं. म्हणून शरीराची काळजी तर घ्याच, पण मनालाही प्रथमोपचार द्यायला विसरू नका. कारण प्रत्येक क्रांतीची सुरुवात तुम्ही स्वतःशी करत असलेल्या संवादातूनच होते.